2019ला लोकसभेत भाजपला जो सोलापुरात फटका बसला याचं मूळ कारण म्हणजे अकलूजचे मोहिते पाटील. या घरामुळे भाजपला 2019च्या लोकसभेचा चांगलाच फटका बसला. 2019ला भाजपच्या आश्रयाला आलेले हे मोहिते पाटील घराणं 2024च्या निवडणुकीला शरद पवारांसोबत उभं राहिलं होतं. याच्या मागचं कारण दिलं जातं ते म्हणजे भाजप मोहिते पाटलांना साईडलाईन करू पाहतं. मात्र आता 2024च्या माढा लोकसभा निवडणुकीत जे काय घडलं त्यानं इतिहासच रचला आहे. आता 2024ची विधानसभा निवडणूक लागलेली आहे. आता या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उत्तम जानकर माळशिरस या मतदारसंघातून मैदानात आहेत, तर भाजपकडून राम सातपुते हे मैदानात आहेत. मागच्या निवडणुकीत मोहिते पाटील हे राम सातपुते यांच्या बाजूने होते, तर आता मोहिते पाटील हे उत्तम जानकर यांच्यासोबत आहेत. यामुळे माळशिरसची निवडणूक वन साईड होणार की काटेकी टक्कर होणार हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. माळशिरस या मतदारसंघाची निर्मिती 2008 साली झाली. दहिगाव, नातेपुते, वेळापूर, माळशिरस, अकलूज यांसारख्या गावांचा या मतदारसंघामध्ये समावेश होतो. माळशिरस मतदारसंघ राखीव झाल्यामुळे मोहिते पाटलांपासून हा मतदारसंघ दुरावला आहे. मोहिते पाटलांच्या आशीर्वादामुळे हनुमंतराव डोळस हे या मतदारसंघाचे 2019 आणि 2014 या 2 वेळा आमदार झाले. आता 2019ला मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधान परिषदेवर घेऊन राम सातपुते यांना विधानसभेसाठी माळशिरसला पाठवण्यात आले होते. मोहिते पाटलांचा पाठिंब्याने राम सातपुते हे माळशिरसचे आमदार झाले. 2019ला राम सातपुते विरुद्ध उत्तम जानकर अशी निवडणूक झाली होती. त्यावेळी राम सातपुते यांना 1,03,500 एवढी मतं मिळाली, तर उत्तम जानकर यांना 1,09,000 एवढी मतं मिळाली होती. 2019ला अवघ्या 2,500 मतांनी उत्तमराव जानकर यांचा पराभव झाला होता. मात्र 2024ला राजकीय परिस्थिती बदललेली असताना उत्तम जानकर व मोहिते पाटील हे कट्टर वैरी आता कट्टर मित्र झालेले आहेत. त्यामुळे लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटलांना माळशिरस या मतदारसंघातून 80,000 मतांचं मताधिक्य मिळालं होतं. आता 2024च्या विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील हे राम सातपुते यांच्यासोबत नाही आहेत. त्यामुळे राम सातपुतेंना ही निवडणूक जड जाणार असं बोललं जातं. राम सातपुते हे बाहेरचे असल्यामुळे त्यांना उपपर्याय म्हणून संबोधलं जातं आहे. आता माळशिरसमध्ये स्थानिक विरुद्ध बाहेरचा अशी लढाई सुरू आहे. त्यात जातीय समीकरणही महत्त्वाचं ठरत असताना दिसतंय. धनगर प्लस मराठा अशी युती झाल्यामुळे ही निवडणूक राम सातपुते यांना जड जाणार असं बोललं जातं आहे. यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.